आणि महापालिका निवडणुकांसंदर्भात एक मोठी बातमी समोर येतेय। राज्यामध्ये 2 टप्प्यात महापालिका निवडणुका होणार आहेत। सूत्रांची महत्त्वाची माहिती समोर येतेय। 14 किंवा 15 जानेवारीला मतदान होणार असं कळतंय। ही सूत्रांची माहिती आहे। सध्या लांबलेल्या निवडणुका आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेली डेडलाईन लक्षात घेता केवळ 30 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं समजतंय। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडनं। विशाल, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासून जवळपास 5 ते 7 वर्ष झाली अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका या झालेल्या नाही आहेत आणि 15 डिसेंबर नंतर कधीही या महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा जी आहे ही केली जाऊ शकते आणि वर्गवारी जी आहे ही या निवडणुकांच्या बाबतीत करण्यात आलेली आहे। अ, ब, क, ड अशा पद्धतीनं ही वर्गवारी आहे। त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात अशा 2 टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत। प्रामुख्यानं ज्या मुंबई महानगरपालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होईल असं सांगितलं जातं। यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः मुंबई, पुणे, ठाणे ह्या महानगरपालिका असतील, तर अ वर्गामध्ये ज्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या आहेत या निवडणुकांमध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजी अशा पद्धतीने आहेत। त्यामुळे पहिल्या टप्प्यात जवळपास 9 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 19 महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या होतील। साधारणतः 15 जानेवारीपर्यंत मतदान होईल आणि 16 जानेवारीला निकाल असतील अशा पद्धतीची माहिती ही सूत्रांकडून मिळते। त्यामुळे कुठेतरी ज्या लांबलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत या निवडणुका डिसेंबर 15 नंतर कधीही घोषणा केली जाऊ शकते आणि या टप्प्यावाईजच निवडणुका घेतल्या जातील अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळते। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।